नमस्कार मंडळी. नवरात्र उत्सव या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मंडळी, आपण या नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या या दुर्गा देवीची जी काही वेगवेगळी रूपं आहेत, त्या प्रत्येक रूपाचा परिचय आपल्या ह्या YouTube चॅनलच्या माध्यमामधनं करून घेत आहोत. आज आपल्याला जे देवीचं रूप बघायचं आहे, त्या देवीचं नाव आहे कालरात्री देवी. हे कालरात्री देवी हे देवीचं खूपच उग्र असं रूप आहे मंडळी. 7व्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. शुंभ निशुंभ या राक्षसांचा निप्पात करण्यासाठी आपल्या सोज्वळ रूपाचा त्याग करून हे भयंकर रूप देवीने धारण केले होते. काळ्या रंगामुळे हिला कालरात्री असं म्हटलं जातं. हिचा अंधारासारखा काळा रंग, विस्फारलेला केशसंभार, गळ्यात विजेसारखी चमकणारी माळ, 3 डोळे असलेली, नाकातील श्वासोच्छ्वासाबरोबर भयंकर ज्वाळा बाहेर येतात, असं हे तिचं रूप आहे. आपल्याला स्लाइडवरती तिचं जे चित्र आहे ते आपल्याला दिसतंय बघा. गाढवावर आरूढ झालेली चतुर्भुज अशी ही देवी आहे. उजवा वरचा हात अभय मुद्रेत आहे, तर खालचा उजवा हात वरद मुद्रेत आहे. डाव्या वरच्या हातामध्ये कोयता आहे, तर खालच्या डाव्या हातामध्ये कट्यार आहे. असे हे अतिभयानक रूप असले तरीही दुर्गा देवी शुभफळ देणारी आहे बरं का. त्यामुळे हिला शुभंकरी असं सुद्धा म्हटलं जातं. हिच्या उपासनेमुळे साधकांच्या सर्व विघ्नांचा, पापांचा नाश होतो. या देवीच्या स्मरणाने दैत्य, भूत, प्रेत, पिशाच्य आदी वाईट शक्ती पळून जातात. साधकांना उपासना जे करतात त्यांना या गोष्टींचा त्रास होत नाही. याशिवाय उपासकाला अग्नी, जल, जंतू, शत्रू यापासून भीती राहत नाही. परंतु उपासकाने सर्व नियम, संयम पाळूनच उपासना करायला हवी. देवीचे हे कृष्णवर्णीय रूप शनिग्रहाशी संबंधित आहे. तर मंडळी, असं हे कालरात्री देवीचं स्वरूप आपण आजच्या या भागामध्ये समजावून घेतलं. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे YouTube चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. आणि आता आपण सर्वांनी एकमुखाने आपल्या देवीचा गजर करूया आणि तिला म्हणूया, जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु. धन्यवाद मंडळी.